जयंत, तुला कोणी माहिती आहे का? अगं, खूप दिवसापासून विनोद थोडासा वेगळाच वागत होता. मित्रांसोबत कायम बाहेर असायचा. मला वाटलं त्याला काही व्यसन वगैरे लागलं की काय, पण काही करण्याच्या आधीच तो अचानकपणे गायब झाला ग. खूप दिवस त्याची वाट बघितली, खूप दिवस शोधाशोध पण केली, पण असं वाटलं की त्याचं काही चुकलं असेल म्हणून आम्ही पोलिसात पण नाही गेलो. तो काही दिवसांनी आला आणि असा आला, तो आता फक्त जयंत जयंत म्हणून ओरडत असतो. आम्हाला माहिती नाही ग तो कुठे गेला होता आणि हा जयंत कोण आहे, काही त्याचा पत्ता नाही. मग काकू, डॉक्टर काय म्हणालेत? म्हणजे विनोद बरा होईल ना? डॉक्टरही काही सांगत नाहीये. आम्ही तर आता फक्त चमत्काराची अपेक्षा करतोय. चमत्कार आणि त्याचबरोबर त्या जयंतची पण. तो मला एकदा भेटूच दे, मी त्याला जाब विचारणार आहे. माझ्या मुलाने इतकं काय वाकडं केलं होतं की त्यांनी माझ्या मुलाच्या आयुष्याचं मातेरं केलंय. त्याचं कधीही चांगलं होणार नाही. तुला सांगते, त्याच्या आयुष्याचं वाटोळं होईल. मग बिल द्यायचं. एक मिनिट जरा. 5,000. सर, हे घ्या बिल. आजच्याच क्लिअर करून टाका. आज बर. काय झालं? आपल्याच बाबतीत का होतं हे असं सगळं लक्ष्मी? म्हणजे जेव्हा असं वाटतं ना की आता सगळं ठीक होईल, सुरळीत चाललंय सगळं, तेव्हाच नेमकं एखादं विघ्न येऊन उभं राहतं. बघ ना ग, आता सगळं ठीक होतं आणि अचानक हे आईचं असं कल्पनाही नव्हती ग आपल्याला. आणि अजूनही आई शुद्धीवर येत नाहीये. डॉक्टर काही नीट सांगतही नाहीत की नक्की काय होईल आईची तब्येत. आणि बिल्स लक्ष्मी, आता पैसे संपायला लागले पण खर्च काही संपत नाहीये. अजून डिस्चार्ज मिळायचं आहे, तेव्हा फायनल बिल सेटल करावं लागेल. आणि डिस्चार्ज मिळाल्यावर औषधं तर चालूच राहणार ना. त्यांचा खर्च हे कसं काही काय बघ काय. तुमच्या बळावर मी कायम संकटांना तोंड देत आले. तुम्ही खचलात तर मग मी काय करू? माझे निवास असे खचलेले बाहेरची सवय नाहीये मला. खरं सांगू का, संकट काय येतच राहणार. आता तुम्ही बघा, मान्य खूप मोठं संकट आलंय, पण तुमच्या हातात पीएफचे थोडे पैसे होते म्हणून आपल्याला कोणासमोर हात नाही पसरावा लागला. तुमच्या आईंसाठी तुम्हाला तुमचे पैसे वापरता आले. ही देवाचीच कृपा नाही का?
की नाही? आणि नका काळजी करू, देव आपल्या पाठीशी. तुम्ही बघा, आता ना लवकरच सासूबाई शुद्धीवर येतील, पटकन बऱ्या होतील आणि आपण त्यांना घरी पण घेऊन जाऊ. तुम्ही नका काळजी करू. खरंच ना? देवा शपथ. पाणी पाणी हवं. नाही नाही, सगळं ठीक होईल. तीन दिवस झाले माझी लेकर उपाशी आहे बघा. काहीच नाही हो आमच्याकडे द्यायला. माफ करा अवस्था, तुम्हाला आम्ही काही देऊ शकलो नाही. सिद्धिराज, मला वाटतं आपण बोलायला पाहिजे. ऐका ना, आपण थोडं बसून बोलूया का? बस. मॅडम, असे काय बघितलं हो आपण? मी तर अगदी सुन्न झाली हो. किती दयनीय अवस्था होती त्या घरातल्यांची. आणि मी तिकडे जोगवा मागत होते. मॅडम, मला खरंच असं वाटतंय की आपण काहीतरी करायला पाहिजे हो त्यांच्यासाठी. म्हणजे आपण जर आज जोगवा मागितला नाही किंवा आपल्याला जोगवा मिळाला नाही तर फार फार तर काय होईल? आजी आपल्याला बोलेल की तुम्ही हरलात, आजी जेवायला देणार नाही आपल्याला. मॅडम, आपण एक दिवस उपाशी राहू शकतो ना. पण मला खरंच असं वाटतंय हो की आपण या सगळ्यांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आपण आपल्या परीने त्यांची मदत करू शकतो. कशी? तुम्हाला आठवतंय, संपत काकांनी तुम्हाला पक्षातनं काढून टाकलं तेव्हा तुम्हाला काहीच कळत नव्हतं की आता तुम्ही तुमची जनसेवा कशी करणार, कुठनं सुरुवात करायची, काय करायचं. इथून सुरुवात करू. सिद्धिराज, जनसेवेची खरी गरज या सगळ्यांना आहे. अहो, त्या लोकांना एक वेळचं अन्नही कधी कधीच मिळतो. अशा लोकांना जर का तुम्ही अन्न पोचवू शकलात ना, तर ती खरी जनसेवा होईल. या लोकांच्या समस्या तुम्ही सोडवल्यात ना, तर तुमची जनसेवा पुन्हा खऱ्या अर्थानं सुरू होईल. अशा तळागाळातल्या लोकांपर्यंत जर का तुमची जनसेवा पोहोचली ना सिद्धिराज, तर त्यांची आयुष्य मार्गाला लागतील. हो, खरंच हो मॅडम. म्हणजे हे सगळं माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे जनसेवेचा तुम्ही ना एक नवीन मार्गच सुचवलाय मला. शून्य म्हणतात आहे मला.